कोकमठाण येथील आत्मामलिक ध्यानपीठ कोकमठाण येथील संत व भक्त परिवाराने सुमारे 3600 किलोमीटरची पायी नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण करत कोपरगावात आगमन केले। त्यांच्या स्वागतासाठी 18 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता शहरात नर्मदा प्रदक्षिणा स्वागत सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले। या दिंडीत कोपरगाव शहरासह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। दिंडीचे स्वागत संजीवनी व प्रतिष्ठान व सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण करून संतांचे पूजन करण्यात आले। तसेच जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करत संत भक्तांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। साईबाबा कॉर्नर येथून सुरू झालेली दिंडी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, स्वामी समर्थ मंदिर मार्गे आश्रमापर्यंत पोहोचली। आत्म्या स्वरूपाचा रथ अग्रभागी ठेवून मंगल वाद्यांच्या गजरात आणि वाहनांच्या ताफ्यासह हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। राज्यभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीने दिंडीला विशेष रंगत आली। दरम्यान यावेळी पोलिसांनी चोख असा बंदोबस्त ठेवला होता। आश्रमात आगमनानंतर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। पुढे 19 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने माता नर्मदा जलपूजन, कन्यापूजन, नवनाथ पूजन व गुढीपूजन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। प्रत्येकाच्या अंतःकरणात परमेश्वराचा वास आहे या तत्वावर कार्यरत असलेले आत्मामलिक ध्यानपीठ ध्यानाच्या माध्यमातून समाजात आत्मचिंतनाचा संदेश देत आहेत। परमपूज्य आत्मामलिक माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली हा आध्यात्मिक उपक्रम सातत्याने सुरू आहे। या सोहळ्यात आत्मामलिक शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत सेवा बजावली। गुढीपाडवा विशेष कार्यक्रमात सहभागी होऊन संत सानिध्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ संत परमानंद महाराज व संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी श्री ससाने, कोपरगाव। आपल्या मराठी नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला आज गोदावरीच्या काठावर जवळपास 2.25 डझन साधक आणि संत महात्मे तब्बल 3600 किलोमीटरचा पायी प्रवास करून आज त्यांचा पावन स्पर्श आपल्या या कोपरगाव शहराला झालेला आहे। निश्चितच खऱ्या अर्थानं नवीन वर्षाची एक नूतन वाटचाल आणि एक आगळा वेगळा प्रारंभ या भूमीनं, या मातीनं आणि आपल्या शहरानं केलेला आहे। आता संजीवनी उद्योग समूहाचे आदरणीय विवेक भैया कोल्हे यांनी सांगितल्यानुसार बुडत असे जन देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे या उक्तीप्रमाणे सकल मानव जातीच्या आत्मोद्धारार्थ आपलं जीवन समर्पित करणारे आज अनेक साधू महात्मे, योगी मुनिजन या भूतलावरती आणि विशेष करून आपल्या कोपरगावच्या परिसरामध्ये आज कार्यरत आहेत। त्या शृंखलेमध्ये गुरुदेव जंगलीदास माऊली तथा आत्मामलिक या सद्गुरुदेवांच्या कृपेनं या 21 जणांनी पूर्ण केलेली ही पायी परिक्रमा आज पवित्र या पावन संध्येला समस्त कोपरगावकर वासियांच्या वतीनं आदरणीय विवेक भैया कोल्हे आदी समूह अर्थात संजीवन उद्योग समूहाच्या वतीनं प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी स्वागत करण्यात आलं। या संतांचा स्पर्श या भूमीला परत एकदा झाला। त्यांची व्रतवैकल्य, त्यांची उपासना पूर्ण करून आज खऱ्या अर्थानं त्या नगरीच्या उद्धारासाठी आज त्यांची या ठिकाणी पावन उपस्थिती लाभली। आदरणीय छत्रपती संभाजी राजांच्या आजच्या या पवित्र पावन बलिदान दिनी ज्याप्रमाणे स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं, तद्वतच आज साधू संत महात्मे आपल्या देहदंडनाद्वारे तुमच्या माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं स्वतंत्रता प्राप्त व्हावी, हृदयस्थित आत्म्याचं ज्ञान मिळावं म्हणून चालू असलेल्या तपश्चर्येचं पुष्प आज कोपरगावच्या पवित्र भूमीला त्यांनी या ठिकाणी वाहिलं आणि त्यांचा सन्मानपूर्वक पूजन विधी आदरणीय भैया साहेबांनी आणि संपूर्ण त्यांच्या कार्यकर्त्यानं, त्यांच्या संपूर्ण टीमनं केला। मी हृदय निवासी शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांनी केलेलं हे संत पूजन, हे स्वागत या ठिकाणी निश्चितच त्यासाठी गौरवोद्गार काढतो, त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो। संपूर्ण कोपरगाववासियांनी आज दाखवलेलं प्रेम आणि या संत महात्म्यांचं केलेलं स्वागत समस्त धर्मक्षेत्राच्या वतीनं त्यांना भावपूर्ण धन्यवाद देऊन या ठिकाणी नतमस्तक होतो। नववर्षाच्या अर्थात पाडव्याच्या आपल्या सर्वांना गुरुदेव माऊलींच्या कृपाआशीर्वादासह शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद। आत्मामय। या ठिकाणी जवळपास 3600 किलोमीटरचा पायी प्रवास करून आपल्याला ज्ञात आहे की आपल्या संस्कृतीमध्ये नर्मदा परिक्रमाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य त्या ठिकाणी समजलं जातं। जवळपास 4 महिने त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करून अतिशय खडतर वाट खरं तर ती आहे आणि त्याच्यातून परमार्थ शोधण्याचा
खरं तर ती एक वेगळी अनुभूती ज्यांनी ज्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे त्यांना निश्चितच मिळालेली आहे येते. आणि अशाच पद्धतीने आपल्या सगळ्यांचं कोपरगावचं किंवा आपल्या परिसराचं पंचकृषीतून किंवा देश विदेशामध्ये ज्यांचं एक शक्तीपीठ म्हणू किंवा शक्ती केंद्र म्हणू असं आत्मा मलिक ध्यानपीठ योगपीठाच्या वतीने तिथले जवळपास 21 साधू संत त्या ठिकाणी गेले आणि 3600 किलोमीटरचा हा पायी प्रवास करून आज आहे आपल्या नगरीमध्ये पोहोचलेले आहे. निश्चितपणाने स्वहितापेक्षा समाज हितासाठी ही सर्व साधू संत मंडळी त्या ठिकाणी काम करता आणि त्याचा कुठेतरी फायदा आपल्या समाजासाठी व्यापक दृष्टिकोनातून होतं. हे आपलं भाग्य आहे की या ठिकाणी परमपूज्य परमानंद महाराज किंवा आपले सगळ्यांचे निजानंद महाराज या ठिकाणी पायी त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करून आलेले आहे. परंतु परमानंद महाराज असतील किंवा इतर सर्वच संतांचं नेहमीच आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन भेटतं आणि आपलं भाग्य आहे की कोपरगाव नगरीमध्ये खरं तर आत्मा मलिक ध्यानपीठ त्या ठिकाणी आहे आणि आमच्यासारखे युवक घडवण्यामध्ये निश्चितपणाने एक मोठं योगदान या ध्यानपीठाचं त्या ठिकाणी आहे असं मी समजतो. पुनश्च एकदा सर्व त्या ठिकाणी मोठी भव्य मिरवणूक काढली. आज खरं तर धर्मवीर संभाजी महाराजांची पुण्यतिथी आज आहे. 40 दिवस या ठिकाणी तिथीनुसार आपण जी पाडव्याच्या आदल्या दिवशीची अमावस्या असती त्या दिवशी धर्मांतरासाठी 40 दिवस त्या ठिकाणी छळ झाला. त्याला प्रतिकार करून शेवटचा श्वास धर्मवीर संभाजी महाराजांनी आजच्या दिवशी घेतला होता आणि ते बलिदान व्यर्थ न जाता आपण देखील त्याची जाणीव ठेवून आपल्या परिसरामध्ये आपल्या साधू संत असतील, आपल्या समाजासाठी आपल्या धर्मासाठी काम करणाऱ्या या सर्वच अनुभव किंवा विभूतींच्या माग आपण त्या ठिकाणी सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे ही आपली देखील नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणूनच कोपरगावकरांच्या या स्वागत कार्यामध्ये मी देखील सहभागी झालेलो आहे. पुनश्च एकदा सर्वच परिक्रमा जे काय 14 महिला आणि जवळपास 6-7 संत त्या ठिकाणी परिक्रमा करून आले आहेत त्या सगळ्यांना नतमस्तक होतो आणि कोपरगावच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो की हे त्यांनी आपल्यासाठी एवढं सगळं त्या ठिकाणी केलेलं आहे. आत्मा मलिक.